हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आपण आज करणार आहोत लोरियलचं हेअर स्पा। एकदम तुम्ही घरच्या घरी पण करू शकता। तर हे आहे प्रोडक्ट्स लोरियलचं। हा आहे शॅम्पू, हे आहे स्मूथनिंग क्रीम, स्मूथनिंग बाथ म्हणू शकता किंवा स्मूथनिंग क्रीम आहे, आणि हे आहे कंडिशनर। लोरियलचे सगळे क्रीमचे, स्मूथनिंग क्रीम, शॅम्पू आणि कंडिशनरचे लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे। जर तुम्हाला हे प्रोडक्ट्स घ्यायचं असेल तर तुम्ही त्या लिंक वरून घेऊ शकता। तर आपण शॅम्पू करून घेतलेला आहे सगळ्या केसांना लोरियलचा, आणि त्यानंतर आपण स्मूथनिंग क्रीम वापरणार आहोत। अशी एक सेक्शन करून आपण असं क्रीम व्यवस्थित अशी लावून घ्यायचे। पाणी घेऊन मसाज करून अशी क्रीम व्यवस्थित केसांमध्ये स्प्रेड करायची आहे आणि असा मसाज करून घ्यायचा आहे। पूर्ण आपण सेक्शन घेऊन सर्व केसांना आपण ही क्रीम लावायची आहे। स्कॅल्पला लावायची नाहीये, फक्त केसांनाच लावायची आहे। अशी पूर्ण हेअरला आपण व्यवस्थित पाणी घेऊन मसाज करून सर्व क्रीम लावणार आहोत। केस थोडे मोठे असल्यामुळे थोडासा वेळ लागेल। तर असं पूर्ण मसाज करून आपण प्रत्येक सेक्शनला व्यवस्थित मसाज करून अशी क्रीम लावणार आहोत। क्रीम लावण्याच्या प्रोसेसला कमीत कमी अर्धा तास लागतो फ्रेंड्स। तर व्यवस्थित अशी क्रीम लावून मसाज करून हेअर घेतल्यानंतर आपण पुढचे स्टेप बघणार आहोत काय करायचं आहे। पहिल्यांदा आपण शॅम्पूनी हेअर वॉश करून घेऊन नंतर ही क्रीम लावलेली आहे। तुम्ही हाताने पण लावू शकता किंवा ब्रशने पण लावू शकता। हँड ग्लोव्ह सुद्धा वापरू शकता क्रीम लावताना। अशी क्रीम पूर्ण लावल्यानंतर आपण अर्धा तास ठेवणार आहोत सर्व क्रीम लावून। क्रीम लावल्यानंतर असा थोडासा हेड मसाज द्यायचा आहे आणि नंतर अर्ध्या तासानंतर आपण हेअर वॉश करून घेणार आहोत। असं व्यवस्थित सगळी क्रीम अशी निघेपर्यंत आपण व्यवस्थित मसाज करून असं हेअर वॉश करून घेणार आहोत। साधं वॉटर घेतलं तरी चालतं, साध्या वॉटरनेच आपण हेअर वॉश करत आहोत। सगळी क्रीम अशी व्यवस्थित आपण काढणार आहे धुवून।
स्कॅल्पला जर लागले असेल तर असं आपण थोडे थोडे स्कॅल्प पण असं व्यवस्थित धुवून काढायचं आहे। व्यवस्थित मसाज करून धुतल्यानंतर परत आपण स्टीम देणार आहोत। दहा मिनिटं आपण स्टीम देणार आहोत हेअरला सगळ्या। ड्राय केसांना 10 मिनिटं आणि ऑइली केसांना 15 मिनिटं तुम्ही स्टीम देऊ शकता। जर तुमच्याकडे हेअर स्पाचा स्टीमर असेल तर तुम्ही त्या स्टीमरनी पण स्टीम देऊ शकता। माझ्याकडे हा आहे तर मी ह्याने स्टीम देते। स्टीम दिल्यानंतर आपण थोडासा टॉवेल लावून असं 10 मिनिटं आपण ठेवून देणार आहोत हेअर सगळे। स्टीम दिल्यानंतर आपण परत हेअर वॉश करून घेणार आहे सगळं। हेड मसाज देऊन परत आपण स्टीम दिल्यानंतर जर थोडीशी क्रीम जर राहिली असेल तर असा हेड मसाज थोडासा द्यायचा आहे आणि ती क्रीम सगळी धुवून काढायची आहे। पूर्ण रिलॅक्स वाटेपर्यंत आपण असा हेड मसाज पॉइंट्स वगैरे असा मसाज द्यायचा आहे। 10 मिनिट असा मसाज करून नंतर हेअर वॉश करायचे आहेत। असं परत पूर्ण हेअर वॉश करून घेणार आहोत आपण। हेअर वॉश केल्यानंतर आपण थोडासा कंडिशनर वापरणार आहोत। एकदम नॉर्मल असा कंडिशनर आपण घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित असा लावून थोडासा मसाज करून वॉश करणार आहोत। कंडिशनर तुम्ही स्किप पण करू शकता, नाही वापरला तरी पण चालेल। हेअर वॉश केल्यानंतर आपण सगळा असा टॉवेल ड्राय करणार आहोत। पूर्ण असं टॉवेल ड्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण
हेअर ड्रायर करणार आहे। सगळ्यात सोपी हेअर स्पाची टेक्निक आहे, तुम्ही घरी पण यूज करू शकता हेअर स्पा। तुम्हाला घरच्या घरी कसं हेअर स्पा करता येईल त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका। हे असं आपण हेअर ड्रायर करून घेणार आहोत। तुम्ही बघत असाल फ्रेंड्स किती स्मूथ असे हेअर झालेले आहेत। पूर्ण ड्राय केस होते त्यांचे। पूर्ण सगळे केस आपण ड्रायरने ड्राय करून घेणार आहे। तुम्ही फायनल लुक बघून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर हा आहे फायनल लुक। तुम्हाला कसा वाटला फ्रेंड्स? बाय बाय।